कारंजा घाडगे तालुक्यातील चिंचोली परिसरात 60 फूट खोल कोरड्या विहिरीत पडून मृत्यूशी झुंज देत असलेल्या 2 वर्षे वयोगटातील मादी अस्वलाला वनविभागाच्या बचाव पथकाने थरारक मोहीम राबवत सुरक्षितपणे बाहेर काढले। आरोग्य तपासणीनंतर या अस्वलीला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। वनविभागाच्या तत्परतेमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। वनपरिक्षेत्राधिकारी विनोद कोहळे यांना 17 जून रोजी दुपारी चिंचोली येथील गणेश रामकृष्ण तांबुसकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत अस्वल पडल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच वनविभागाचे आरआरटी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 60 फूट खोल पूर्णपणे कोरडी व जीर्ण अवस्थेतील विहीर अडकलेल्या अस्वलीला बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता। अशा परिस्थितीत बचाव कार्य करणे मोठे आव्हान होते। परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वनविभागाने विशेष पिंजऱ्याच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। अत्यंत संयम आणि खबरदारी बाळगत पिंजरा विहिरीत उतरवण्यात आला। काही वेळ प्रयत्न केल्यानंतर अस्वली पिंजऱ्यात शिरली आणि पथकाने तिला सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढले। बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अस्वलीची सखोल आरोग्य तपासणी केली। तपासणीत ती कोणत्याही गंभीर दुखापतीशिवाय सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर वनविभागाने तिला जंगलातील नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय। ही संपूर्ण बचाव मोहीम उपवनसंरक्षक हरवीर सिंग व सहाय्यक वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। मोहिमेत SB केकान, SK गरे, दीपक कंडीकर, CS उईके, SB नागोसे, VS अंबोलकर, SV बुट्टे, YP अरसड, सूरज कौरती, पुरुषोत्तम कळसाईत, गौरव कौरती, आयुष सातपुते, गणेश काळे, स्वप्नील कौरती आणि भावेश नासरे यांनी सक्रिय सहभाग घेतला। कारंजा पोलिसांचेही या मोहिमेस मोलाचे सहकार्य लाभले। वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागाच्या तत्परतेचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण ठरलंय। कारंजा घाडगे येथून गौरव सोमकुवर यांची रिपोर्ट।